आवृत्ती या कलियुगामध्ये ज्या वेळेस भूतलावरती आपला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर ज्या 84 लक्ष योनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, किती 84 लक्ष योनी या ठिकाणी ज्या सांगितलेल्या आहेत, त्या योनीमध्ये जे सर्व जीव आहेत त्याच्यापैकी फक्त एकमेव जीव आहे किंवा एकमेव योनी आहे ही मनुष्य योनी, हे विचार प्रधान आहे. काय आहे? विचार प्रधान आहे. बाकीच्या योनी विचार करत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने तिघांचा जर विचार केला, जर वर्गीकरण जर केलं तर एक कर्मप्रधान योनी आहे, एक भोगप्रधान जीवन आहे, एक कर्मप्रधान जीवन आहे, दुसरं भोगप्रधान जीवन आहे आणि तिसरं म्हणजे विचारप्रधान जीवन आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं, कर्मप्रधान जीवन कोणाचं असतं? कर्मप्रधान जीवन हे साधू संतांचं असतं. त्यांना कर्म करावं लागतं, जगाच्या कल्याणाकरिता ते कर्म करत असतात. नवे नवे ते कर्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी, भगवान परमात्मा कळण्यासाठी कर्म करत असतात. मग त्यांनी ज्या वेळेस ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस त्यांनी सोडून द्यायचं का कर्म करणं? नाही माय बाबा. जरी ज्ञान प्राप्त जरी झालं, भगवान परमात्म्याची प्राप्ती जरी झाली, तरी त्यांना कर्म करावंच लागतं. कशासाठी? बुडते हे जन न देखवे डोळा, मनोनी कळवळा येतात. म्हणून पहिलं जे जीवन आहे कर्मप्रधान, ते साधू संतांचं जीवन आहे. दुसरं जीवन भोगप्रधान आहे. ते कुणाचं आहे? पशु पक्ष्यांचं. पशु पक्ष्यांना भोगप्रधान जीवन आहे. साधं सांगू का, आपल्या जीवनामध्ये आज आता आपण बरेच जण लग्नाला जाणार आहोत. लग्नाला गेल्यानंतर तिथं सर्व काही विधी ठरलेला असतो. माझ्या ब्राह्मण काका असतात, सर्व काही विधी ठरलेला असतो. तसं पशु पक्ष्यामध्ये आहे का हो? कुणी ब्राह्मण काका बघितलाय का हो? आता काही पशु पक्षी मिळाले आणि त्यांनी मिळून एखादी दिंडी काढली, आहे का हो? काही नाही ना, कारण ते विचार प्रधान आहे, ते भोग प्रधान आहे, ते भोगी आहेत. विठाला 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 विठाला